या लेक्चरमध्ये आपण चेंज ऑफ स्टेटबद्दल बोलू. आता चेंज ऑफ स्टेट म्हणजे काय, तर आपल्याला माहीत आहे की जे मॅटर आहे तर हा 3 स्टेटमध्ये असतो, बरोबर. एक आहे सॉलिड, दुसरा आहे लिक्विड आणि तिसरा आहे गॅस फेज. आणि जे ट्रान्झिशन असतं एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये है ना, जसे की लिक्विड सॉलिड जे आहे ते लिक्विडमध्ये, लिक्विड गॅसमध्ये किंवा रिव्हर्स डायरेक्शनमध्ये. तर या सर्व जे ट्रान्सफॉर्मेशन किंवा ट्रान्झिशन होतं एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये त्यालाच म्हणायचं चेंज ऑफ स्टेट. आता हे होत असताना सिस्टीम आणि सराउंडिंग, ओके, एक असते सिस्टीम आणि दुसरं असतं त्याच्या सभोवताली असणारं सराउंडिंग. तर सिस्टीम आणि सराउंडिंग तर यांच्यामध्ये जी हीट आहे ती एक्सचेंज होत असते, बरोबर. म्हणजे एक तर सिस्टीम सराउंडिंगला हीट प्रोव्हाइड करेल किंवा सराउंडिंगची है ना, ते टेम्परेचर डिफरन्सवर डिपेंड आहे. आता म्हणजे याच्यामध्ये हीटिंग आणि कूलिंग असे 2 फेनॉमेना राहतील की जे आपल्याला चेंज ऑफ स्टेटमध्ये स्टडी करायचं आहे. आता काही शब्द आहेत की जे आपल्या ऑलरेडी परिचयाचे आहेत, ते एक एक शब्द आपण थोडंसं लर्न करू. पहिली कन्सेप्ट जी आपली आहे तर ती आहे मेल्टिंग. आता मेल्टिंग जी कंडिशन आहे तर याला दुसरं नाव फ्युजनसुद्धा येतं, ओके. आणि यामध्ये आपल्याला माहीत आहे की जे सॉलिड्स आहेत हे जनरली कशामध्ये चेंज होतात, लिक्विडमध्ये चेंज होतात. आणि याच्या विरुद्ध जी दुसरी कन्सेप्ट असेल आपली ती आहे फ्रीजिंग. आणि फ्रीजिंगमध्ये जर पाहिलं आपण तर यामध्ये जनरली लिक्विड्स जे आहेत हे सॉलिडमध्ये कन्वर्ट होत असतात. आता स्टँडर्ड 10th आपण हा ग्राफ लर्न केला होता आणि आपण इथं पाहिलं होतं की सुरुवातीला टाईम जो आहे 0 मिनिटपासून तर अप्रॉक्सिमेटली बी म्हणजे ए पासून बी पर्यंत म्हणू आपण, बरोबर आहे का. तर ए पासून बी पर्यंत काय झालं की टेम्परेचर राईज झालं नाही, बरोबर आहे का. आणि सेम पद्धतीनं सी टू डी या ठिकाणी सुद्धा टेम्परेचर काय झालेलं नाही, राईज झालेलं नाही. म्हणजे याचा अर्थ टेम्परेचर जे आहे हा केव्हा कॉन्स्टंट असतो बरं, जेव्हा एखादा सॉलिड सबस्टन्स पूर्णपणे मेल्ट होत नाही तोपर्यंत जे टेम्परेचर आहे तो रिमेन्स काय असतो, कॉन्स्टंट असतो, ओके. म्हणजे फेज ट्रान्सफॉर्मेशनच्या दरम्यान. मग आता हे जे दोन्ही आपण पाहिलं की सॉलिड आणि लिक्विड स्टेट जे आहे तर हे दोन्ही या ठिकाणी को एक्झिस्ट कंडिशनमध्ये आहे, बरोबर आहे का. याला कोणती कंडिशन म्हणायचं, याला म्हणायचं को एक्झिस्ट, कारण दोन्हीच अस्तित्व आहे ना, बरोबर. ए टू बी जर पाहिलं आपण तर सॉलिड आणि लिक्विड याच्या दोन्ही स्टेट आहे सबस्टन्सच्या, तर त्यांना दोन्हींचं या ठिकाणी आपल्याला अस्तित्व दिसेल, बरोबर आहे का. म्हणजेच ते सबस्टन्स जे आहेत हे कशामध्ये आहेत, थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहेत, बरोबर. आणि दॅट्स वाय हे केव्हा झालं की सॉलिड टू लिक्विड ट्रान्सफॉर होत असताना. मग आता प्रश्न असा आहे की मेल्टिंग पॉईंट आपण कशाला म्हणायचं, मेल्टिंग तर पाहिलं आपण, मग मेल्टिंग पॉईंट कशाला म्हणायचं. तर एक असं टेम्परेचर की ज्या टेम्परेचरला सॉलिड आणि लिक्विड जे आहेत हे थर्मल इक्विलिब्रियमला असतात, तर त्या टेम्परेचरला आपण काय म्हणू या ठिकाणी, मेल्टिंग पॉईंट म्हणू. आणि म्हणून आपण जो आईसचा मेल्टिंग पॉईंट किती करतो या ठिकाणी 0 कन्सिडर करतो, कारण 0 डिग्री सेल्सिअसला जर पाहिलं आपण तर सॉलिड आणि लिक्विड काय आहे, को एक्झिस्ट आहे, थर्मल इक्विलिब्रियमला आहे. आणि त्याच पॉईंटला असतो आपला मेल्टिंग पॉईंट कोणत्याही सबस्टन्सचा. सो ही सबस्टन्सची एक कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहे. आता ज्या मेल्टिंग पॉईंटबद्दल आपण बोलायलो तर या मेल्टिंग पॉईंटचं एक पहिलं वैशिष्ट्य पाहिलं की आपण थर्मल इक्विलिब्रियम जे आहे तर या कंडिशनमध्ये कोणत्याही सबस्टन्सची ती एक स्पेसिफिक प्रॉपर्टी आहे. त्यानंतर दुसरं आहे की इट इज डिपेंड ऑन द प्रेशर, ओके. सो
मेल्टिंग पॉईंट आणि प्रेशर यांचं रिलेशनशिप आहे. कारण आता यामध्ये आणखीन एक कन्सेप्ट बघणार आहे आपण, नॉर्मल मेल्टिंग पॉईंट. ओके, वाटल्यास यामध्ये नॉर्मल मेल्टिंग पॉईंट जे आहे ते आपण डिस्कस करू. सो नॉर्मल मेल्टिंग पॉईंट जर पाहिलं आपण तर कोणताही सबस्टन्स जे आहे तर आपल्याला काय करायचं आहे, स्टँडर्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ओके, सो जे प्रेशर आहे हे आपल्याला काय घ्यायचं आहे, स्टँडर्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर घ्यायचं आहे. सो स्टँडर्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर जर असेल तर अशा वेळेस जे मेल्टिंग पॉईंट सबस्टन्स असेल त्याला काय म्हणायचं, नॉर्मल मेल्टिंग पॉईंट. सो तुम्हाला माहिती आहे 1 ॲटमॉस्फिअर हे स्टँडर्ड प्रेशर असतं. जसं स्टँडर्ड टेम्परेचर काय आहे 25 डिग्री सेल्सिअस. ओके, तर त्याला असणारा मेल्टिंग पॉईंट तो सबस्टन्सचा नॉर्मल मेल्टिंग पॉईंट असणार. आता एक प्रॉपर्टी आपल्याला रेजिलेशन समजून घ्यायची आहे. सो रेजिलेशन काय आहे हे तुम्हाला माहीतच आहे की ओव्हरऑल जर पाहिलं आपण की इथं प्रेशर अप्लाइड केल्यानंतर काय होतं बरं, की आईसचा मेल्टिंग पॉईंट कमी होतो आणि एकदा का प्रेशर रिमूव्ह केला की पुन्हा एकदा आईसचा मेल्टिंग पॉईंट 0 होतो. बरोबर, तर या फेनॉमेनाला आपण काय म्हणलो होतो, रेजिलेशन म्हणलो होतो. सो होतं काय की आईस स्लॅबवर आपण काय इन्क्रीज केला होता, प्रेशर इन्क्रीज केला होता. सो प्रेशर जो आहे हा प्रेशर इन्क्रीज केल्यामुळं काय झालं बरं, की जे आईस आहे त्या आईसचं रूपांतर कशामध्ये झालं, वॉटरमध्ये झालं. बरोबर, आणि मेल्टिंग पॉईंट डिक्रीज झाला आणि एकदा का प्रेशर रिमूव्ह केला की पुन्हा एकदा आईसमध्ये रूपांतर होतं त्याचं. आणि सो ओव्हरऑल एक लुब्रिकंट म्हणून या ठिकाणी वॉटर एक पद्धतीचं काम करत असतो. त्यानंतर आपण पुन्हा एकदा आता बॉइलिंग पॉईंटकडे येऊ. ग्राफमध्ये C to D जर पाहिलं आपण, लिक्विड टू गॅसियस स्टेट है ना, तर तुम्हाला माहिती आहे वॉटरचा बॉइलिंग पॉईंट 100 आहे. परंतु 100 जे आहे तिथंसुद्धा एक स्टेडी स्टेट आलेली आहे. आणि स्टेडी स्टेट का आली, कारण जोपर्यंत पूर्ण लिक्विड हे गॅसियसमध्ये ट्रान्सफॉर्म होत नाही तिथंसुद्धा कोणत्या कोणत्या लिक्विड आणि गॅस या दोन ज्या फिजिकल स्टेट आहे ते कोएक्झिस्टमध्ये असणार. इथंसुद्धा काय असणार, थर्मल इक्विलिब्रियम असणार. ओके, तर हे सुद्धा काय आहे, एक प्रकारचं चेंज ऑफ स्टेट आहे. फक्त इथं काय झालं की इथं आपल्याला असं म्हणता येईल की हा जो फेनॉमेना आहे तर इथं व्हेपरचं फॉर्मेशन व्हायला. सो आपले 4 कन्सेप्ट झाल्या, 5वी वाटल्यास इथं लिहू आपण. सो इट इज अ वेपोरायझेशन. सो वेपोरायझेशन काय बरं, वेपोरायझेशन आणि बॉइलिंग याच्यात थोडंसं क्लेरिफिकेशन पाहिजे. वेपोरायझेशन जे आहे तर यामध्ये आपण जे लिक्विड आहे तर या लिक्विडचं रूपांतर कशामध्ये करू, गॅसियस फॉर्ममध्ये करायलो. म्हणजे त्या सबस्टन्सचे वेपर्स म्हणा किंवा गॅसियस फॉर्ममध्ये ट्रान्सफॉर्मेशन होणे, ही चेंज स्टेट होणे, याला आपण काय म्हणू, वेपोरायझेशन म्हणू. परंतु बॉइलिंग पॉईंट जे आहे, बॉइलिंग पॉईंट हे एक अशा पद्धतीचं टेम्परेचर आहे की ज्या टेम्परेचरला है ना, बॉइलिंग पॉईंट काय आहे, एक पद्धतीचं टेम्परेचर आहे. आणि टेम्परेचर एक असं आहे की ज्यामध्ये लिक्विड आणि गॅसियस सबस्टन्स हे कशामध्ये असतात, कोएक्झिस्ट स्टेटमध्ये असतात. बरोबर, थर्मल इक्विलिब्रियममध्ये असतात. आणि सो आपण त्या सबस्टन्सचा बॉइलिंग पॉईंट म्हणू. बॉइलिंग पॉईंटचंही रिलेशनशिप मेल्टिंग पॉईंट सारखाच आहे. ओके, जसं आपण रेजिलेशनमध्ये पाहिलं होतं. तर बॉइलिंग पॉईंट संदर्भात आपण फार डिटेलमध्ये जाणार नाही, परंतु लक्षात ठेवायचं आहे की जर आपण प्रेशर इन्क्रीज केला तर बॉइलिंग पॉईंटसुद्धा काय होतो, इन्क्रीज होतो. वाटल्यास उलट लिहू. ओके, सो बॉइलिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर. बरोबर, की बॉइलिंग पॉईंट जो आहे तर प्रेशर इन्क्रीज झाल्यावर तो सुद्धा काय होणार, या ठिकाणी इन्क्रीज होणार. मग आता यामध्ये पुढची कन्सेप्ट येते जी आपण इथं पाहिलं होतं, जसं MP आहे तर इथं आपण काय घेणार, या ठिकाणी नॉर्मल BP घेणार, नॉर्मल बॉइलिंग पॉईंट. मग नॉर्मल बॉइलिंग पॉईंट जे आहे तर
इथं काय असणार, हाच बॉइलिंग पॉईंट आहे. फक्त जशी इथं कंडिशन होती, काय होती की प्रेशर काय घ्यायचं आपल्याला, स्टँडर्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर घ्यायचं. सो स्टँडर्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशरला जो बॉइलिंग पॉईंट असेल सबस्टन्सचा त्याला काय म्हणायचं, नॉर्मल बॉइलिंग पॉईंट. ओके. आता तुम्हाला एक माहीत असेल की जे कोणतंही अन्न शिजवणं आहे, कुकिंग करणं, तर जसं आपण हिलवरचं जाऊ, हाय ॲल्टिट्यूडला जाऊ, तो ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय होतो, लो होतो. आणि त्याच्यामुळं तिथं वॉटरचा बॉइलिंग पॉईंट काय होतो, रिड्यूस होतो. आणि रिड्यूस झाल्या म्हणजे ॲज कम्पेअर टू सी लेवल. आणि त्याच्यामुळं जी कुकिंग आहे ना, कुकिंग हार्ड जाते. बरोबर आहे का. जितकं आपण हाय ॲल्टिट्यूडला जाऊ तितका प्रेशर कमी असतो, कारण बॉइलिंग पॉईंट प्रेशरचं काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल. जितकं आपण समुद्रसपाटीपासून उंच जाऊ, सी लेवलपासून, तितकं ॲटमॉस्फेरिक प्रेशर डिक्रीज होतो. प्रेशर डिक्रीज म्हणजे बॉइलिंग पॉईंटसुद्धा कानार वॉटरचा डिक्रीज होणार. आणि प्रेशर कुकरचं एक उदाहरण लक्षात ठेवायचं तुम्ही आवर्जून, की प्रेशर कुकरमध्ये जी कुकिंग फास्टर होते, तर ॲक्च्युअल काय होतं की प्रेशर कुकरमध्ये काय करलो आपण, प्रेशर इन्क्रीज करायला ना. प्रेशर इन्क्रीज केला की बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज, दॅट्स वाय कुकिंग इज फास्टर. ओके. असे 2 फेनॉमेना आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला 2 ग्राफ दिसतील, तर हे ॲक्च्युअल प्रेशर टेम्परेचर फेज डायग्राम आहेत. ओके. आणि म्हणून या डायग्रामला आपण काय म्हणू, PT डायग्राम. ओके. सो PT काय म्हणलो आपण, कारण ॲक्च्युअल हे टेम्परेचर आणि प्रेशर जे आहेत तर त्या संदर्भातले फेज डायग्राम आहेत. आता ॲक्च्युअल आपण जे एक्झाम्पल घेतलेलं आहे ना, तर ते 2 सबस्टन्स आपण या ठिकाणी घ्यायलो. तर जी पहिली डायग्राम आहे ना ती वॉटर म्हणजे H2Oला बिलॉंग करते, आणि दुसरी जी डायग्राम आहे ती कार्बन डायऑक्साईडला बिलॉंग करते. आता यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर तुम्हाला 3 रिजन दिसतील. पहिला आहे सॉलिड रिजन, दुसरा आहे लिक्विड रिजन, आणि तिसरा कोणता आहे, वेपर रिजन्स. ओके. तर यामध्ये तुम्हाला 3 कर्व दिसतील पहा. आता हा BO आहे, तर हा जो BO दिसतोय तुम्हाला, तर याला म्हणायचं पहा सब्लिमेशन कर्व. ओके. सो इट इज अ सब्लिमेशन कर्व BO. बरोबर. त्यानंतर दुसरा जो कर्व आहे AO. ओके. ए पासून O पर्यंत, तर हे ॲक्च्युअल काय आहे, फ्युजन कर्व आहे. बरोबर. आणि त्यानंतर तिसरा जो आहे OC किंवा CO म्हणू आपण, तर हा कोणता आहे, वेपोरायझेशन कर्व. तर असे हे 3 कर्व आहेत. आता जे पॉईंट सब्लिमेशन कर्व्स आहे तर ते काय रिप्रेझेंट करतात माहिती आहे का, की सॉलिड आणि वेपर. बरोबर आहे का, कारण सब्लिमेशनचा संबंध कोणाशी आहे, सॉलिड आणि वेपर्सशी आहे. कारण सॉलिडचं डायरेक्ट रूपांतर कशामध्ये होतं, वेपर्समध्ये होतं. तर सॉलिड आणि वेपर हे जे 2 कंडिशन्स आहेत, 2 स्टेट आहेत, हे को एक्झिस्ट म्हणजे थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहे. हे आपल्याला कोण शो करायला, सब्लिमेशन कर्व. त्यानंतर AO जे कर्व आहे, तर हा आपला कोणता कर्व आहे, फ्युजन कर्व आहे. तर फ्युजन कर्व काय रिप्रेझेंट करायला, की या ठिकाणी कोणत्या 2 स्टेट, सॉलिड आणि लिक्विड. बरोबर आहे का. तर या 2 स्टेट कशामध्ये असतील, को एक्झिस्ट म्हणजे अस्तित्वात असतील, सोबत दोन्ही सोबत असतील. आणि जो पॉईंट CO आहे वेपोरायझेशनचा, तर यामध्ये कोणत्या 2, लिक्विड आणि वेपर म्हणजे गॅसियस फेज. बरोबर. तर ह्या 2 को एक्झिस्टमध्ये आहे असं याचा अर्थ आहे. मग आता या तिन्ही कर्वला तुम्ही जर पाहिलं तर तिन्ही कर्व काय व्हायले बरं, एका बिंदूमध्ये एकत्र यायले. तो बिंदू कोणता आहे, O पॉईंट. बरोबर. म्हणजे याचा अर्थ की एक असं टेम्परेचर किंवा प्रेशर की ज्यावेळेस तिन्ही कर्व एकमेकांना मीट करतात, फ्युजन कर्व, वेपोरायझेशन कर्व आणि सब्लिमेशन कर्व. बरोबर आहे का. तर हे या ठिकाणी काय व्हायले, की ज्या टेम्परेचर आणि प्रेशरला एकत्र येतात, कारण आपण Y ॲक्सिसला काय घेतलेलं आहे, प्रेशर घेतलेला आहे, X ॲक्सिसला काय घेतलेलं आहे, टेम्परेचर घेतलेलं आहे. तर ज्या टेम्परेचर आणि ज्या प्रेशरला या तिन्ही फेज
एका पॉईंटमध्ये मीट करतील, जसं की आपल्याकडं पॉईंट कोणता आहे ओ, तर या पॉईंटला म्हणायचं ट्रिपल पॉईंट. सो ट्रिपल पॉईंट काय आहे ही कन्सेप्ट आपली क्लिअर पाहिजे. तर ट्रिपल पॉईंट एक असा पॉईंट आहे की ज्या पॉईंटला हे तिन्ही कर्व एकमेकांना काय करतील, मीट करतील. अर्थातच दुसऱ्या भाषेमध्ये सांगायचं असेल तर सब्लिमेशन कर्व, त्यानंतर वेपोरायझेशन कर्व आणि फ्युजन कर्व हे ज्या एका पॉईंटला मीट करतील तर ते टेम्परेचर आणि प्रेशरचा पॉईंट हा काय असणार, ट्रिपल पॉईंट असणार कोणत्याही सबस्टन्सचा. आता वॉटर संदर्भात जर आपण ट्रिपल पॉईंट पाहिला तर ते दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. जर तुम्हाला माहीत असेल डिग्री सेल्सिअसचं केल्विनमध्ये रूपांतर करताना आपण 273.15 ॲड करतो है ना, 15. आता इथं कोणतं टेम्परेचर आलं बरं, 0.01 डिग्री सेल्सिअस, म्हणजे वॉटरचा ट्रिपल पॉईंट काय आहे 0.01 डिग्री सेल्सिअस. किंवा याला तुम्हाला केल्विनमध्ये जर शो करायचं असेल तर काय करणार तुम्ही 273.16 केल्विन, बरोबर. प्रेशर संदर्भात जर पाहिलं आपण तर प्रेशर आहे 0.06 ॲटमॉस्फिअर, बरोबर. तर याला आपल्याला पास्कलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो पास्कलमध्ये तुम्हाला NCERTने डायरेक्ट दिलेलं आहे. तर पास्कलमध्ये तो प्रेशर किती आहे पहा, 6.11 इंटू 10⁻³ आता हे कशामध्ये घेतलं मी, पास्कलमध्ये. पण ATM जर घ्यायचं असेल तर 0.006 ATM. ओके, हे असणार. आता सेकंड फिगर जी CO2ची आहे, तर CO2मध्ये आपण ग्राफवरून इन्फॉर्मेशन लक्षात येतं आपल्या की जो कार्बन डायऑक्साईडचा ट्रिपल पॉईंट आहे, बरोबर, तर तो किती आहे -56.6 डिग्री सेल्सिअस. आणि त्यानंतर ज्या प्रेशरला ट्रिपल पॉईंट ऑकर झाला तर तो प्रेशर किती आहे 5.11 ATM. आणि या डिग्री सेल्सिअस आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशरला तुम्ही कन्वर्ट करू शकता SI फॉर्ममध्ये जसं आपण केलेलं आहे. तर इथे पण आपल्याला 3 कर्व दाखवले आहे की नाही, बरोबर. सो 3 फेस आणि 3 कर्व, ज्या ठिकाणी 3 कर्व एकमेकांना मीट करतील तर तो असणार त्या सबस्टन्सचा ट्रिपल पॉईंट. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण लॅटेंट हीट संदर्भात डिस्कस करू.